सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार, तर शिरूरचा सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचाही पोलिसांकडून शोध सुरू। प्रशांत कोरटकराचा जामीन रद्दच्या याचिकेवर आज सुनावणी। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। बीडच्या तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चर्चेत। लोकशाही मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। काँग्रेसचा हात सोडत अखेर रवींद्र धंगेकरांनी हातात शिवधनुष्य घेतलंय, तर आता समजेल व्ह्यू इज धंगेकर। एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। पेन्शनधारकांना किमान 7,500 रुपये पेन्शन द्या, शिवसेना खासदार नरेश मस्केंची संसदेत मागणी। ₹2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना प्रतीक्षाच। अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटींची तरतूद। लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं फसवल्याचा विरोधकांचा आरोप। विधिमंडळ परिसरात आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने। फडणवीसांनी ठाकरेंना हात जोडले, तर शिंदे नजर न मिळवताच पुढे गेले। पीओपी बंदी विरोधात राज्यातले मूर्तिकार कामगार गणेश मंडळांचं परळमध्ये महासंमेलन। पीओपी बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारला करणार विनंती। एमएमआरडीए विरोधातील याचिका सिस्टानं घेतली मागे। सिस्टा बॅक फूटवर असल्याची चर्चा। एक्सवर मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता। काल दिवसात जगभरात किमान 3 वेळा एक्स पडलं बंद। एका समूहाकडून किंवा देशाकडून हल्ला होत असल्याचा मालक एलन मस्क यांचा दावा। चॅम्पियन्सचं मुंबईमध्ये जोरदार स्वागत। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली। मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांचा जल्लोष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।